आज आपण झटपट आणि कुरकुरीत असे वांग्याचे काप कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत. बनवायला खूप सोपं आहे. जास्त तामझाम न करता आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. पण चवीला खरंच खूप भारी लागतात. नॉनव्हेजपेक्षाही भारी हे वांग्याचे काप एकदा नक्की बनवून पहा. आणि मला सांगायचं आहे बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे एक हे जे भरिताचं वांगं असं आहे मोठं ते घेतलेलं आहे. याचा फायदा हा होतो की याचे पीसेस मोठे मोठे होतात आणि वांगं लवकर फ्राय होतं, सॉफ्ट होतं, जास्त कडक राहत नाही. त्यामुळे हे वांगं घेतलेलं. तर वांगं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. तर आधी याला आपण पीसेस न करता आपण यासाठी एक चटणी बनवणार आहोत. तर इथे मी 2 चमचे आलं लसूण म्हणजे 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा अर्धा इंच आल्याचा तुकडा असा किसून घेतलेला आहे किंवा पेस्टही करून घेऊ शकता. ताजं घेतलं ना की फ्लेवर छान येतो. त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा आणि थोडासा अर्धा चमचा एवढा लाल मिरची पावडर घालते. ही मी मालवणी मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता. सोबतच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यामुळे काय होईल माहिती आहे, कलर खूप छान येईल लाल लाल मस्तपैकी वांग्यांना. तुमच्याकडे असेल तर त्याला नाही घातला तरी चालेल. त्यानंतर ना पाव चमचा किंवा अर्धा चमचा एवढं आमचूर पावडर घालायचं. आमचूर पावडर नक्की घाला. यामुळे एकतर टेस्ट छान येते आणि असा नॉनव्हेजसारखा जो फ्लेवर येतो ना तो येतो आंबट टाकल्यामुळे. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि 2 चमचे ना इथे मी 2-3 चमचे आपण घेणार आहोत कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं, मस्त आवरण जे बाहेरचं आहे ना कुरकुरीत होतं. किंवा तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता. तर इथे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर. साधारण 3 ते 4 चमचे तुम्ही घेऊ शकता. आता जसं वांग्याचं साईज आहे त्याप्रमाणे. तर इथे मी 3 चमचे घेतलेले आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालून याची ना अशी थोडीशी हलकीशी पातळशी पेस्ट करून घ्यायची. असं केल्याने काय होईल माहिती आहे का, जास्त पाणी घालायचं नाही. चमच्यानेच मी घालते. 1-1, 2-2 चमचे मिक्स करायचे ना. यामुळे काय होईल माहिती आहे का, जे मसाला वगैरे आपण वापरतो आहे ना त्याचं आवरण ना वांग्यावरती छान बसून राहतं, निघत नाही मसाला आणि बाहेरून कुरकुरीत असं होतं. आपण नॉर्मली काय करतो, जेव्हा फिश फ्राय करतो तेव्हा बाहेरून रवा लावतो. पण रवा तेल जास्त शोषून घेतो आणि त्यापेक्षा जर या पद्धतीने बनवलात ना तर खरंच खूप भारी लागेल वांगं. आता मसाला आपला तयार आहे. तर ह्या वांग्याचे आपण पीसेस करून घेणार आहोत. जास्त जाडही करायचे नाहीत आणि एकदम पातळही नाही. तुम्हाला दाखवते. साधारण पाव इंचपेक्षा ना कमीच करायचे बघा. एवढ्या साईजचे असे आपण हे पीसेस करून घेतलेले आहेत. आणि आपण पीसेस आधी करून का नाही ठेवले माहिती आहे, वांगी काळी पडतात. मग ते पाण्यात ठेवण्यापेक्षा जेव्हा मसाला वगैरे सर्व तयार करून घ्यायचा आणि नंतर याचे पीसेस करून घ्यायचे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने बघा हे वांग्याचे असे मी पीसेस करून घेते आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथे ना असे मध्ये चिरा द्यायचे आहेत. यामुळे काय होईल, जो आपण यावरती मसाला लावणार आहोत ना तो व्यवस्थित आतपर्यंत जाईल. मस्त टेस्ट येईल वांग्याला. जेवढा मसाला आतमध्ये मुरेल तेवढंच वांगचे काप जे आहेत टेस्टी होतात. त्यामुळे हे असे दोन्ही साईडने याचे असे चिरा देऊन घ्यायचे, हलक्या हलक्याशा, जास्त आतपर्यंत डीपपर्यंत द्यायचे नाही. नाहीतर काय होईल, वांगं तुटेल आतून. तर हे बघा हलके हलके असे मी याला चिरा देऊन घेतलेले आहेत. आता आपला मसालाही रेडी आहे. एकदा हलकासा मिक्स करून घेऊया. जास्त पातळ केलेलं नाही आहे, फक्त वरून असं कोटिंग बसेल एवढा असा आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा असो पाण्यामध्ये. किंवा तुम्हाला असं नसेल करायचं तर फक्त तुम्ही मसाला वगैरे लावून तांदळाच्या पिठामध्ये घोळूनही लावू शकता. पण एकदा या पद्धतीने बनवून पहा, खरंच खूप टेस्टी वांगी लागतात. वांग्याचे काप तयार होतात. आता हे मसाला जो आहे व्यवस्थित या पीसला वरती व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी छान असं कोटिंग झालं पाहिजे. मसाला जेवढा व्यवस्थित लागेल ना तेवढंच काय होईल, आपण खाताना वांग्याची टेस्ट छान येईल. फिकं फिकं किंवा असं लागलं नाही पाहिजे. तुम्ही मसाला तयार केल्यानंतर मिठाची टेस्टही बघू शकता. टेस्ट करून बघा कुठे मीठ वगैरे कमी नाही आहे ना किंवा तुम्हाला तिखट कमी लागत नाही आहे ना, त्याप्रमाणे मग तुम्ही मीठ मसाला तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तरी बघा असे हे पीसेस मी तयार करून घेते. सर्व पीसेसला व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यानंतर पॅन ठेवायचं आहे किंवा तव्यावरती बनवू शकता. जास्त तेलही लागत नाही. थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यावरती हे पीसेस ठेवून घ्यायचे. गॅस मिडियमवरती ठेवायची आणि मिडियम गॅसवरती हे वांग्याचे काप जे आहेत मस्त असे फ्राय होऊ द्यायचे आहेत. जास्त फास्ट ठेवायचं नाही, म्हणजे आतून व्यवस्थित वांगी शिजलीही पाहिजेत ना. त्यामुळे मिडियम गॅस ठेवायचे आणि छान असं
झाकण वगैरे यावरती काही ठेवायची गरज नाही. असंच याला आपण परतू देणार आहोत. बघू शकता जास्त तेलही घातलेलं नाही आहे. व्यवस्थित खालून लागेल आणि करपणार नाही एवढंच तेल आपल्याला घालायचं आहे. तर एका वेळेस मी 5 पीसेस घातलेले आहेत. पीसेस मोठे आहेत ना, त्यामुळे एकचा जास्त राहणार नाही. आता एका साईडने बघा मस्त असा कलरही आलेला आणि खरपूसपणाही आलेला आहे. त्यानंतरच पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवायचं आहे. सतत त्याला अलटत-पलटत राहायचं नाही, नाहीतर काय होईल व्यवस्थित वांगी फ्राय होणार नाही आणि जे बाहेरचं आवरण आहे ना, ते कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता की जास्त साहित्याचाही वापर केलेला नाही, जास्त मसाल्यांचाही वापर केलेला नाही. कमी तामझाममध्ये हे मस्त असे कुरकुरीत वांग्याचे काप आपले तयार झालेले आहेत. तेलही कमी लागतं आणि हे बघा दोन्ही साईडने मस्त फ्राय झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया आणि बाकीचेही वांग्याचे पीसेस मी असेच फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे झटपट गरमागरम कुरकुरीत असे हे वांग्याचे काप आपले तयार झाले आहेत. आता हे तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा राईसबरोबरही खाऊ शकता. खरंच डाळ भात आणि राईस असं गरम गरम आमटी, राईस आणि हे वांग्याचे काप अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करून